हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवारांची राष्ट्रवादी एकही जागा जिंकणार नाही। बारामती सुनेत्रा पवारांचा पराभव होणार। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत। केंद्रात सत्ता बदल होणार। भाजपला बहुमत मिळणंही अवघड। इंडिया आघाडीला 272 पेक्षा जास्त जागा मिळतील। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। 2014 आणि 2019 चे सर्व रेकॉर्ड यावेळी मोडतील। राज्यातील आमचं 45 जागा जिंकण्याचं मिशन यशस्वी होईल। मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। पंतप्रधान मोदींचा उद्या 4:30 वाजता मुंबईत मेगा रोड शो। अशोक सिल्क मिल ते हवेली ब्रिज या मार्गावर मोदींचा रोड शो पार पडणार। मुंबईत माहोल बनवण्यासाठी भाजपकडून मोदींच्या रोड शोचा मेगा प्लॅन। महाराष्ट्रानं मोदींना रस्त्यावर आणलं आहे। मोदींच्या मुंबईतील रोड शोवर उद्धव ठाकरेंची टीका। भाजपच्या सभेला भाड्यानं माणसं आणावी लागतात। आता मैदानही दुसऱ्याच्या नावानं भाड्यानं आणत आहेत। मोदींच्या सभेवरून उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना टोला। प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये। संभाजी ब्रिगेड आक्रमक। प्रफुल्लभाई मोदींच्या चरणी लीन होताना छत्रपतींच्या जिरेटोपाची शान कशासाठी घालवताय? मोदींचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। जिरेटोपावरून राजकारण करू नये। जिरेटोप ज्यांना घातला आहे त्यांचा दोष नाही। या प्रकरणाची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊ। शिवसेना नेते उदय सामंत यांची सावध प्रतिक्रिया। दिल्लीच्या तख्तापुढे महायुती लाचार। महाराजांचा अवमान करणाऱ्या महायुतीला धडा शिकवल्याशिवाय राज्यातील जनता शांत बसणार नाही। जिरेटोप प्रकरणावरून शरद पवार गटाचा हल्लाबोल। प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातला, यात मोदींचा काय दोष? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। घाटकोपरमधील होर्डिंगला रेल्वे खात्यानं परवानगी दिली होती, त्यामुळे दुर्घटना प्रकरणी रेल्वे मंत्र्यांना अटक करा, आदित्य ठाकरेंची मागणी। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पाऊस। पावसामुळे पिकांना जीवदान तर उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।